ते म्हणतात ना, आयुष्यातील पहिले प्रेम माणूस कधीच विसरत नाही. आणि ही गोष्ट मराठी सिनेमाचा विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आयुष्यात खरंच ठरली. आज लोक लक्ष्या म्हटलं की हसतात, पण त्या हास्य चेहऱ्याच्या मागे किती वेदना आहे ते फार कमी लोकांना माहिती आहे. रंगभूमी, मालिका, मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा, जिथे गेले तिथे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी लोकांना वेड लावलं. त्यांची एनर्जी, त्यांची कॉमेडी, त्यांची डायलॉग बोलायचा स्टाईल आजही लोक कॉपी करतात. पण एक काळ असा होता जेव्हा लक्ष्या सुपरस्टार नव्हता, कामासाठी धडपडत होता, ओळख नव्हती, पैसा नव्हता. मैं क्या करूँ ना, मुझे भुट्टा मिल गया, भुट्टा मिल गया। ए, प्रेम कहाँ है? वो कमरे में कपड़े चेंज कर रहे हैं। ओह। मैडम आपके लिए। Stupid. सेम टू यू मैडम। मैडम 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 आप प्रेम के रूम में जा रही हैं? क्यों, कोई एतराज? नहीं, उनके कमरे का दरवाजा जरा संभल कर खोलिएगा, अच्छा रहेगा। थैंक्स, सलाम सलाम। इडियट. सेम टू यू। आणि त्या काळात त्याच्या आयुष्यात आली रुही. असं म्हणतात की रुही लक्ष्यासाठी खूप लकी होती. लग्नानंतर ना लगेच त्याची एक सिनेमा सुरू झाला आणि तो हिट ठरला. मग लक्ष्याने मागे वळून पाहिलेच नाही. पुढे अशोक सराफ, महेश कोठारे यांच्यासोबत त्यांनी मराठी सिनेमाला सुपरहिट सिनेमाची लाईन दिली. थिएटरमध्ये लोक फक्त त्यालाच पाहायला जायचे. पण इथे एक गोष्ट लोक विसरतात, लक्ष्या सुपरस्टार होताना रुही स्वतःचं करिअर बाजूला ठेवत होती. कारण त्या काळात घर सांभाळणं, नातं सांभाळणं आणि स्टारच्या मागे उभं राहणं सोपं नव्हतं. पण नंतर हळूहळू प्रिया बेर्डे आणि लक्ष्या यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली आणि इथूनच लोकांच्या मनात प्रश्न सुरू झाले. कारण लोकांना आजही वाटतं लक्ष्या आणि रुहीचं नातं तुटायला नको होतं, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. रुहीला कॅन्सर झाला आणि त्या काळात लक्ष्य पूर्णपणे तुटत होता. लोकांना स्क्रीनवर दिसणारा तो माणूस लोकांना हसवत होता, पण आतून संपत होता. रुही यांच्या निधनानंतर तब्बल 3 महिने लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकही मुलाखत दिली नाही, एकही सार्वजनिक कार्यक्रम केला नाही. कारण ज्याच्यावर पहिल्यांदा मनापासून प्रेम केले ती व्यक्ती गेल्यानंतर माणूस आतून रिकामा होतो. रुहीच्या अंतिम संस्कारावेळी त्यांच्या अंगावरील एकही दागिना काढला गेला नाही. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी तसाच त्यांना निरोप दिला. कारण काही नाते पैशापेक्षा मोठे असतात. पण दुर्दैव बघा, रुही गेल्यानंतर अवघ्या 6 वर्षात लक्ष्य देखील या जगातून निघून गेला आणि मराठी सिनेमेचा एक असा तारा गेला ज्याची जागा आजपर्यंत कोणी भरू शकली नाही. आजही लोक म्हणतात कॉमेडियन खूप आले, पण लक्ष्य कोणा झाला नाही. आता एक प्रश्न तुम्हाला, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आयुष्यात खरे प्रेम कोण ठरले हे तुम्हाला वाटतं? रुही की प्रिया? आणि आजच्या पिढीला लक्ष्यासारखे अभिनेता पुन्हा मिळेल असं तुम्हाला वाटतं का? कमेंटमध्ये नक्कीच लिहा.